नमस्कार मंडळी, आज साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या आहेत. तर इथे बघा रात्री साबुदाणा भिजत घातला होता, अगदी छान भिजलेला आहे. आणि आता इथे चुलीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यात थोडं मीठ पण घातलं आणि आता हे पूर्ण उकळेपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि त्यानंतर हा साबुदाणा जो आहे ना तो आपण त्याच्यात टाकायचा आहे. इथे बघा बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत. बटाटा उकडून टाकायचा नाही, डायरेक्ट कच्चा बटाटाच साल काढून घेतलेला आहे. आता इथे पाणी बॉईल झाल्यानंतर त्याच्यात साबुदाणा घातलेला आहे आणि थोडं शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत जो बटाटा आपण साल काढून घेतली आहे ना तो किसून घ्यायचा आहे किसणीने. आणि शेवटी म्हणजे जेव्हा साबुदाणा पूर्ण शिजेल, हे बघा आता पानेरी रंग आलेला आहे. आता याच्यात आपण बटाटा घालणार आहोत किसलेला. जर आधीच तो घातला ना तर मग साबुदाण्याच्या पापड्या जेव्हा आपण तळतो ना त्या लाल पडतं, बटाटा करपतात पटकन. तर त्यामुळे मग शेवटी सगळ्यात म्हणजे जेव्हा आपल्याला आता असं वाटेल की आता शिजलेला आहे संपूर्ण साबुदाणा, तेव्हा मग शेवटी बटाट्याचा किस घालून 1-2 मिनिट ठेवून नंतर आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे हे. तर इथे आई आणि ताई दोघी करत आहेत. सकाळी उठल्यानंतर लगेचच आम्ही हे करायला घेतलं होतं. 8च्या दरम्यान ची वेळ असेल ही. आणि बघा इथे सगळं रेडी करून ठेवले, बाजेवरती ह्या घालायचे आहेत ना, तर तिथे प्लास्टिक वगैरे टाकून ठेवलं. आणि फायनली आता ह्या आपण घालत आहोत साबुदाण्याच्या पापड्या. कमी वेळ लागतो, तसं इतकं लागत नाही. दोघी तिघींनी लगेच केलं ना पटकन होऊन जातं. कुरवड्या वगैरे करायला जास्त वेळ लागतो, तर त्यामुळे ते आम्ही बघू आता करायचं की नाही ते ठरवूया नंतर. सध्या हे जे इझी आहे ते करून घेत आहोत. तर साबुदाण्याच्या पापड्या घातल्या. तुमचं पण उन्हाळी काम सुरू झालं असेल, बरेच जण विकतही आणतात. तुम्ही काय करता, घरी बनवता की रेडीमेड आणता? मला नक्की सांगा कमेंट करून. So high, I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through.